वार्षिक सर्वसाधारण सभा 32 या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून या वार्षिक सभेसाठी या ठिकाणी आपण वेळ देऊन उपस्थित झाला त्याबद्दल मी पुणे विद्यार्थी गट सेवक पद संस्थेच्या सर्व संचालक पदाच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी आता गौरव समारंभ पर्सेंटेज 93.80%। समृद्धी सुनील कुलकर्णी यांचा सत्कार उपाध्यक्ष राहुल श्रीकंठ सत्कार सेक्रेटरी राजेंद्र काय सर निशिका चिंता यांचा सत्कार खजिनदार तुकाराम शिंदे सर करतील 87%। डॉक्टर योगेश ठाकरे सर करतील 86%। रुईकर सुयोग सतीश यांचा सत्कार भाऊसाहेब बोर्डे करतील 83%। युवराज राजेंद्र काळे यांचा सत्कार सचिन मोहोळ सर 82%। ओजस मिलिंद सहस्रबुद्धे यांचा सत्कार बाळासाहेब करतील 82%। अनुष अजय पारामणे सभासदाचे नाव घेतो मी। गावडे सर गावडे दत्तात्रय पांडुरंग चंद्रकांत सोनवणे बाबासाहेब हरी पाटील अपूर्वा प्रकाश ढगापूरकर अनिल भीमराव महाडिक यांचा सत्कार अध्यक्ष लोकसर करतात। यांचा सत्कार उपाध्यक्ष राहुल शिरगाटे सर करतात। मीनाक्षी रमेश गायकवाड प्रशांत लक्ष्मण खरवडीकर यांचा सत्कार अध्यक्ष लोकसर करते। संजय शिरपुगडे विद्यार्थी सुयश सतीश रुईकर तसेच आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र ढोक यांची महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले साहित्य प्रकाशन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे। या विशेष कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार नाईक मॅडम करतील। धन्यवाद। सर्व 10वी 12वी विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सत्कार झाले किंवा जे माजी सभासद आहेत आता आपण गेलं तरी काही हरकत नाही। नजर चुकीने किंवा
फक्त याचे कोणाच्या विद्यार्थ्यांचे संस्कार आहे असेल तर सांगावा. 10वी मर्यादित मुले 32वा वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी दिनांक 9/8/2024 रोजी आयोजित केलेली आहे. यावर्षी आपण पुढे बदल केले येतं जे आपल्याला अहवाल प्राप्त झाला असेल त्याच्यामध्ये बदल येतं. त्याचा बदल व्यक्त करायचा आपण आपल्या अहवालामध्ये पान क्रमांक 14 नफा वाटणी सन 1923-24 सगळ्यांनी आपल्या अहवालाची प्रत करायची. त्याच्यामध्ये कुठले तर 20, 22 आणि 20-23 असं झालं मागच्या वर्षीचा. तर त्याच्यामध्ये 20-21 ते 20-22 अशी असा बदल करायचा आहे. त्याच्यानंतर पान क्रमांक 5 लाभांश वाटप ज्याच्यामध्ये 31/3/2004 असं आलेले त्या ठिकाणी 31/3/2023 असं वाटण्यात यावं. अहवाल पान क्रमांक 5 लाभांश वाटप दिनांक 31/3/2000 असं प्रिंटिंग करण्यात आलेले त्याला बदल करून 31/3/2023 असं वाचावं. या ठिकाणी पावप्रदर शैलानीचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने ज्यांचे केलेले आहेत त्यांना या ठिकाणी पावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आपल्यापर्यंत विरोध संघाच्या सभासदांचे तुकाराम जालिंदर शिंदे यांचे वडील व आई यांचं 14/9/2023 जालिंदर सटबाजी शिंदे यांचं 14/9/2024 दुःखद निधन झाले. तसे 26/9/2023 रोजी सुभद्राबाई जालिंदर शिंदे यांचे या दिवशी निधन झाले. त्यांना पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच आपल्या पतसंस्थेचे सभासद पावलर गंगाधर गजबू यांच्या आई कैलासवासी कौशल्य गंगाधर गजबू यांचं निधन 12/12/2023 रोजी निधन झाले. त्यांनाही आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सार्वजनिकपणे आपल्या पतसंस्थेचे सभासद हितचिंतक व त्यांचे कुटुंबीय अशा ज्या अनेक व्यक्ती दिवंगत झाल्या आहेत त्या सर्वांच्या पवित्र स्मृती दिनास अभिवादन करून ही सभा त्यांना आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. पतसंस्थेच्या मिळालेल्या माहितीनुसार सभासद व संचालक मंडळाचे नातेवाईक पुढीलप्रमाणे नावे आहेत. आपल्या पतसंस्थेचे सभासद राजेंद्र भास्कर काळे यांचे लहान बंधू कैलासवासी निवृत्ती भास्कर काळे यांचं 4/1/2024 रोजी निधन झाले. त्यांनाही आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच श्री ओंकार हरिश्चंद्र पावसकर यांचे वडील यांचं 6/2/2024 कैलासी हरिश्चंद्र नारायण पावसकर यांचं निधन झाले. त्यांनाही आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. प्रसन्न गोपाळ शेटे यांच्या मातोश्री कैलासवासी सारिता गोपाळ शेटे यांचं दिनांक 8/2/2024 रोजी निधन झाले. त्यांना आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. श्री चंद्रकांत संभाजी सावंत व श्री युवराज संभाजी सावंत यांच्या मातोश्री कैलासवासी विनुबाई संभाजी सावंत यांचं 14/5/2024 रोजी दुःखद निधन झाले. त्यांनाही आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मंदार प्रभाकर भवारकर यांचे वडील कैलासवासी
प्रभाकर कृष्ण भावाकर यांचं 26/7/2024 निधन झाले. त्यांनी आपल्या पतसंस्थेने भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच आपल्या पतसंस्थेचे सभासद बाळकृष्ण बाबाराव कोकरे यांच्या मातोश्री श्रीमती भाऊबाई बाबाराव कोकरे यांचं 24/7/2024 रोजी निधन झाले. त्यांनी आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच रागिनी प्रभाकर कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती कैलासवासी हेमलता प्रभाकर कुलकर्णी यांचं 3/5/2024 रोजी दुःखद निधन झाले. त्यांना आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या पतसंस्थेच्या माजी सेक्रेटरी मनीषा नाईक यांचे बंधू मकरंद अच्युत भावे यांचे दुःखद निधन 3/5/2024 दुःखद निधन झाले. त्यांनाही आपल्या पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. मगाशी आपण ज्या पाल्यांचा सत्कार केला त्यातले पाले आले नव्हते, आता ते आलेले आहेत. आपल्या ओम शांती शांती शांती. आपण मगाशी ज्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे त्यामध्ये एक सत्कार राहिला होता. आपल्या पुणे विद्यार्थी ग्रहपत्र संस्थेचे माजी संचालक सन्माननीय सुनील कुलकर्णी यांची कन्या समृद्धी सुनील कुलकर्णी यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. त्यांचा सन्मान आपल्या सेवानिवृत्त संचालक सभासद सन्माननीय सुभाष खांडालकर यांना या ठिकाणी सन्मान करायला आहे. त्यांनी आपला सन्मान घ्यायला यायचंय. त्यांचा सन्मान आपल्या पुणे विद्यापीठ संस्थेचे संचालक भाऊसाहेब बोरगे यांच्या शुभ हस्ते स्वीकार करायचा. सर्वसाधारण सभा या ठिकाणी होत आहे. मी सर्व सभासदांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपण सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल आपला आभार. त्याच पद्धतीने आता जे काही आम्ही बदल केले किंवा काही बदल करणार आहे त्याला आपण सर्वजण या ठिकाणी मान्यता देतात अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. थोडेफार पतसंस्थेच्या वाढीसाठी किंवा ती कशी स्ट्रॉंग होईल या उद्देशाने वेळोवेळी आपण बदल करत असतो. त्याच पद्धतीचे काही बदल की जे नॉर्मल आहेत पण आता काळानुरूप जे गरजेचे आहे त्या पद्धतीचे बदल आम्ही केलेले आहेत. तरी आपण सर्वांनी त्याला अनुमोदन द्यावं, सूचक व्हावं सगळ्यांनी आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. दिवसेंदिवस आपल्या सभासदांची संख्या ही कमी होत चाललेली. त्या दृष्टीने आपल्याला काहीतरी विचार करणं गरजेचं आहे आणि जे आपण बदल करतो भांडवल असो, संचालकांची संख्या कमी होणं असो, सदस्यांची याच्यावर आपण विचार करतो. त्या पद्धतीने आपण काही बदल केलेले तर मी संस्थेचे आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय लोकसरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय भाषण सुरू करा. स्वागत आपल्या सभेचं सर्व सभासदांचं स्वागत राजेंद्र काळे यांनी केलेलं आहे. पुणे विद्यार्थी शिवकाची ही पतसंस्था खऱ्या अर्थाने आज 32वं वर्ष आहे. 32 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजचं हे जे रोपटं आहे
ते आपले पतसंस्थेचे माजी कार्याध्यक्ष व संस्थापक पतसंस्थेचे डॉक्टर पव कुलकर्णी यांचा आज जयंती दिवस आहे। या निमित्तानं आपण सर्वांनी मिळून सुरुवातीला सभा सुरू होण्यापूर्वी डॉक्टर पव कुलकर्णी सर यांच्या फोटोला आपले MIPTचे प्राचार्य शिंदे सर, कॉलेजचे परीक्षा विभागाचे शिव पावसकर सर यांच्या हस्ते आपण सुरुवातीला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। दरवर्षी असा कार्यक्रम सुरू करताना आपल्याला एक अपेक्षित आहे की सर्व संचालकांना आणि सभासदांना सभेपूर्वी पुणे जिल्हा फेडरेशन या संस्थेमार्फत एक ट्रेनिंग दिलं जातं, प्रोग्राम असतो पतसंस्थेचं कामकाज वगैरे याविषयी। तर ह्या वर्षी आपल्याला करायचं होतं, ऐकतेवेळी त्यांनी सांगितल्यामुळे ते जमलं नाही। पण माझी अपेक्षा आहे की पुढील वर्षी आपण सत्काराचा कार्यक्रम आणि पुन्हा जिल्हा फेडरेशनच्या वतीनं एक सुरुवातीला तासभर अर्धा तास असे एक माहितीपर व्याख्यान राहणार आहे। याची कृपया नोंद घ्यावी, कारण त्याचे मार्क्स आपल्याला ह्या ग्रेडसाठी कमी पडतात। यावर्षी संचालक मंडळ बरेच जणांनी पण फेडरेशनच्या मार्फत जे ट्रेनिंग होतं ते घेतलेलं आहे आणि वर्षभरात त्यांचं ट्रेनिंग राहणार आहे। ज्या संचालकांनी ट्रेनिंग घेतलं नाही ते संचालक देखील पुढील शिबिरासाठी हजर होऊन जास्तीत जास्त आपली पतसंस्था कशी योग्य प्रकारे चालत आहेच आहे, अजून चांगली कशी चालेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे। आपण काही अडचणी असतात, काही विषय असतात, त्या पद्धतीनं जेवढं शक्य आहे आर्थिक बोजा न करता आपण कार्यरत राहतोय। तर मला अपेक्षित आहे की आजची वार्षिक सभा ही 32वी सर्वांच्या खेळमेळीच्या वातावरणात चालेल अशी अपेक्षा करतो आणि प्रास्ताविक भाषण थांबवतो। मागील 31व्या वार्षिक सर्व संसदेचा 8/9/2024 चे इतिवृत्त वाचून कायम करणे संचालक पांडुरंग शिंदे यांनी करावे। नमस्कार सभासद बंधू भगिनींनो, मी 31व्या वार्षिक सर्व सभेचं अहवाल वाचन करण्यासाठी आहे। साधारण मागच्या वर्षी 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 8/9/2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता MIPT हॉलमध्ये याच ठिकाणी आयोजित करण्यात होती। सभेचे अध्यक्ष सदस्य अध्यक्ष तसेच कामकाज त्यांच्या अध्यक्षीय परवानगीने कामकाज सुरू झाले, मान्यांचे सत्कार झाले, तसेच आवश्यक उपस्थिती झाली ही विनंती झाली। सभेपुढील विषय होते मागील 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26/8/2023 वाचून कायम करणे, 2 नंबर 22-23 वर्षाचा कार्य अहवाल मंजूर देणे, 3 नंबर 22-23च्या वार्षिक नफा दावे पत्रक जमा तोटा पत्रक काढणे यास मान्यता देणे, संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन 22-23 वर्षात झालेल्या नफ्यातील नफा विभागाने मान्यतेतील लाभांश जाहीर करणे, लेखापरीक्षण आलेल्या सन 22-23 वर्षाचे हिशोब तपासणी अहवाल नोंदवणे, 22-23 या वर्षाच्या अंदाजपत्रक जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, या वर्षाच्या अंदाजपत्रक मंजुरी देणे, 23-24 या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखापरीक्षेची नेमणूक करणे, पोटणी दुरुस्ती देणेबाबत असा एक मुद्दा होता। पुणे विद्यार्थी राज्य विभागाकडून वेळेत न आलेल्या निधी बाकी रकमेवर व्याजावर चर्चा करणे आणि ऐन वेळेच्या अध्यक्षेच्या परवानगीने सभासदांकडून आलेल्या सूचनांचा विचार आणि याबाबत असे विषय होता। तर पहिल्यांदा उपस्थिती आपली यादी आपण जोडलेली आहे, तर नावं वाचण्याची काही आवश्यकता वाटत नाही। नंतर सभा एक पुणे विद्यार्थी ग्रहसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे ही दरवर्षीप्रमाणे 31वी वार्षिक सर्वसभा साधारण सभा दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी पुणे विद्यार्थी ग्रह सदाशिव पेठ MIPT हॉलमध्ये दुपारी 4 वाजता घेण्यात आली। पतसंस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ सिंगराव यांनी गणपती नसल्याने अर्धा तास सभेचे कामकाज थांबवावे लागले। त्यानंतर सभा होईल असे सांगितले। अर्धा तासानंतर अध्यक्ष डोक यांनी
पाऊस येत असल्याने सभा करायची का विचारल्यानंतर सभासद श्री प्रदीप काळे यांनी विद्यार्थी सत्कार अगोदर असल्याचे सभा सुरू करावी असे सांगितले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सुरू केला. इयत्ता 9वीचे 9 विद्यार्थी व 12वीचे 1 विद्यार्थी यांना प्रत्येकी रोख रुपये 500 नारळ गुलाब पाकिट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ नारळ देऊन यशस्वी सन्मान करण्यात आला. वनगौरव सोहळा नंतर अहवाल स्पर्श समारंभाचे सभासदांच्या नातेवाईकांचे देशातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांचे दुःखद निधन झाले. त्यांना सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. वार्षिक गरज आहे वाट्याची गरज विषय क्रमांक 1 होता मागील 1 वर्ष सर्वसाधारण सभा दिनांक 26 ऑगस्ट 2022 ची वर्ष वाचून कायम करणे. ठराव करण्यात येतो की पतसंस्थेचे संचालक राजेंद्र भास्कर साळे यांनी मागील 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजीच्या सभेची इतिवृत्त वाचून दाखवली. त्या इतिवृत्तास सर्व सदस्यांस मान्यता देणे. सूचक बंधू विष्णू बोत्रे अनुमोदक प्रदीप काळे सर्वांमध्ये मंजूर. विषय 2 टीव्हीचे वार्षिक कार्य अहवालात मंजुरी. ठराव करण्यात येतो की सन 22-23च्या वार्षिक आर्थिक वर्षाच्या कार्य अहवालाची माहिती व वाचन संचालक पांडुरंग शिंदे यांनी सभेत दिली. त्या कार्य अहवालात सभेची मान्यता देण्यात आली. सगळं वाचायची आवश्यकता नाही. मागील वार्षिक अहवाल सर्वांमध्ये मंजूर आहे. हे सांगा सूचक आणि अनुमोदन. सगळं वाटायची गरज असते तेव्हा प्रोरेटा मंजूर नाही आम्हाला. त्याचं आम्हाला एक्सप्लेनेशन सांगा. आम्हाला कोणालाच काय समजलेलं नाही येते. आणि दुसरी गोष्ट 2021चा डिव्हिडंड आम्हाला मिळालेला नाही. आम्हाला 2020-21चा डिव्हिडंड मिळालेला नाही. गेल्या वर्षी 2020-21 आणि 21-22चा डिव्हिडंड मिळायला पाहिजे होता. तो तुम्ही एकच दिल्यावर प्रोरेटा प्रमाणे तुमच्या प्रोरेटा पद्धत आम्हाला कोणाला मान्य नाही. सुरुवातीला चेंजेस कंपल्शन आहे. माहिती काढण्यात आल्याप्रमाणे बाकीच्या इतर पतसंस्थांमध्ये जाऊन आलेले आहेत लोक. त्यांचं कंपल्शन नाही आहे प्रोरेटाचं. संचालक मंडळावरती डिपेंडिंग आहे आणि सभासदांच्या म्हणण्यानुसार डिपेंड आहे. सरकार क्षेत्राचा तो नियम आहे. ज्या वर्षाचा आहे त्या वर्षी द्यावा आणि प्रोरेटा पद्धतीचा फायदा आहे सभासदांना. त्याला फायदा पण नाही. 2021-22चा प्रोरेटाने दिला तर ठीक आहे. ते पण मान्य करू कदाचित आपण पुढं बोलल्यानंतर. पण 2020-21चा डिव्हिडंड मिळालेला नाही. मिळालेले कालच आमचे पतसंस्थेचे सॉफ्टवेअर जे आम्हाला एक्सप्लेन करून सांगा. त्यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे. त्यांनी सर्व खुलासा इथे केलेला. हे बघा की कोऑपरेटिव्हचे जे काही नियम आहे ते जे काही आम्हाला समजून सांगितले त्याप्रमाणे प्रोराटा हा आदर्श उपविधीचा भाग आहे. आदर्श उपविधी हे ऍक्सेप्ट करावं असं मीडियाचं म्हणणं असतं. तर त्याप्रमाणे आपण मागच्याच वेळेस तो विषय जनरल बॉडी मीटिंग मध्ये मांडलेला होता. जनरल बॉडी मीटिंगच्या ठरावामध्ये तो सर्वांनी मान्य पण केला होता. त्याप्रमाणे आपल्याला प्रोराटा पद्धतीने सर्व प्रकारचे जे काही लाभांश आहे हे दिलेले आहे. त्याचं एक्सप्लेनेशन काल आपण जे म्हणत होतो की 1 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला राहिलेला आहे. तो बॅकलॉग त्यांच्या म्हणण्यानुसार कुठलाच राहिलेला नाही. प्रोराटा पद्धतीने कुठलाही बॅकलॉग राहू शकत नाही. आणि प्रोराटा पद्धत काम 2 मिनिटं प्रोराटा पद्धत का फायद्याची आहे याच्यामध्ये त्यांनी असं समजावून सांगितलं की प्रोराटा पद्धतीने तुमचं भाग भांडवल जेवढ्या दिवस राहील आणि ते महिन्याला कॅल्क्युलेट होतं. पण जेवढ्या महिने तुमचे भाग भांडवल राहील तेवढ्याच भाग भांडवलावरती तुम्हाला जो काही लाभांश आहे तो मिळतो. तुमचं भाग भांडवल जर 12 महिने नसेल, पूर्वीच्या पद्धतीमध्ये काय व्हायचं की तुमचं भाग भांडवल हे 2च महिने राहायचं पण तुम्हाला पूर्ण वर्षभर त्याचा लाभांश मिळायचा. ते संस्थेच्या दृष्टिकोनातून आणि ज्या लोकांचे पैसे 12 महिने राहतात
नाही होते. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी DDRनी विचार करून ती प्रोग्राम पद्धत आणलेली होती आणि त्याच्यामुळे तो आदर्श उपविधीचा भाग झालेला आहे. आणि कुठल्याही मोठ्या संस्थेला आदर्श उपविधी मान्य करणे हे DDR बंधनकारक करते किंवा ते आपल्याला सांगते की आदर्श उपविधी तुम्ही मान्य केल्याच पाहिजे. तर तुमची संस्था, आता आपल्याला माहिती आहे की आपली संस्था जी आहे ब वर्गामध्ये गेलेली आहे. आपल्याला अ वर्गामध्ये जायचं असेल तर आदर्श उपविधी हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. आता मग बाकी त्याच्यावरती डिस्कशन करायचं असेल, डिबेट्स करायचं असेल तर हा वेगळा मुद्दा आहे. पण आता आपण मागच्या वेळेची जी जनरल बॉडी मीटिंग घेतली होती त्या पद्धतीने आपण प्रोराटा पद्धतीला मान्यता दिलेली आहे. आता त्याच्यावरती परत आपल्याला रिव्हर्ट यायचं असेल तर आपण परत सर्व जे संचालक मंडळ आहे ते DDR कडे जाऊ शकतं, सभासद DDR कडे जाऊ शकतात. तिथून DDR जी आपल्याला सांगतील, कारण की आपली संस्था ही संचालक मंडळाप्रमाणे नाही चालत, ही नियमानुसार चालते. तर नियम जर प्रोराटा पद्धत ऍक्सेप्ट करण्याची असतील आणि ती आदर्श उपविधी मान्यते आलेली आहे, ज्या कोऑपरेटिव्ह बॉडीने आपल्याला सांगितलं की आदर्श उपविधी माना आणि त्यालाच आपण म्हणणार की नाही नाही आपण आदर्श उपविधी नाही मानायला पाहिजे, तर हे मला थोडंसं गैर वाटतं. कारण की आपल्या संस्थेच्या दृष्टिकोनातून प्रोराटा पद्धत ही तशी चांगली आहे असं आम्हाला ज्यावेळेस आम्ही डिस्कशन केलं त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं. मग राहतो मुद्दा हा की आपल्याला काही लाभांश मिळाला नाही का, तर खंडाकडे सरांना घेऊन आणि आपले जे काही सॉफ्टवेअर मेंटेन करते इथं कुठलेही संचालक तिथली कुठली आकडा चेंज करत नाही, बरोबर आहे. ते जे की इनपुट त्या सिस्टीमला टाकलेलं असतं त्या पद्धतीनेच लाभांश कॅल्क्युलेट होतो आणि सिस्टीम एकदम गैर करणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे खंडाकडे सर आणि 2-4 रुईकर सर पण होते, या हांडगे होते, या त्यांचे मेजर इश्यू होते. तर ते मेजर इश्यू आम्ही जे आपले सिस्टीमचं म्हणजे सॉफ्टवेअर मेंटेन करतात PC साठी त्यांच्याकडनं ते त्यांनी समजून घेतले. खंडाकडे सर अकाउंटमध्ये एक्सपर्ट आहेत, आपल्या सर्वांना माहिती पण आहे. मलाही काही गोष्टी कळत नाही, टेक्निकली मला कळतात. तर त्यांच्या समोरच त्यांनी सांगितलं की आता इथे कोणाचे बॅकलॉग राहिलेले नाहीये, तर तुमच्या मनामध्ये काही अशी शंका असेल की आपल्याला बॅकलॉग राहतो, तर तसं काही झालेलं नाही. मग याच्यामध्ये मुद्दा पुढे होता जे लोक फायदा काय आहे तर कोणालाही जास्त लाभांश जात नाही. जेवढे महिने तुमची अमाऊंट राहील तेवढेच वर्ष तुम्हाला लाभांश मिळेल. लॉस कोणाचा होतो, जो 12 महिने पैसे भरतो पण लाभांश मात्र त्याला 12 महिन्याचाच मिळतो आणि जो 2 महिने पैसे भरतो त्याला लाभांश मात्र 12 महिन्याचा मिळतो. ही गोष्ट चुकीची आहे, म्हणून ती आदर्श उपविधी निर्माण झालेली आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. कारण की इथे काय मंथली बेसिस वरती जेवढे दिवस तुमचे भाग भांडवल राहील तेवढ्या दिवसच तुम्हाला लाभांश मिळेल. तुमचं भाग भांडवलच नाही तरी सुद्धा लाभांश कसा मिळेल हा क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी एप्रिलमध्ये भाग भांडवल काढून घेतलं त्यांना त्याच्या पुढच्या महिन्यांसाठी लाभांश मिळणार, तर त्यांचा मात्र तिथं लॉस आहे. पण तो लॉस आपल्याला काही दिवस बेअर करायला लागेल. पण पुढे चालून काय आहे सर्वजण याच्यामुळे काय होतं की लोक आपल्या सभासदत्व काढून घेतात आणि सभासदांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पूर्वी 400-450 आपले सभासदत्व असायचं, आता 300-350 वरती येऊन ठेवलेलं आहे, 262 वरती येऊन ठेवलेलं आहे. तर याच्यामुळे काय आपलं सभासदत्व रिटेन होईल आणि संस्थेला त्याचा फायदाच होईल असं माझ्या अभ्यासानंतर मला वाटतं. सरदेशेवटी सभासद मंडळी काय ठरवतील ते त्यावरती होईल. पण प्रोराटा पद्धत ही योग्य आहे, नियमानुसार आहे, कायद्याच्या बंधनामध्ये आहे, त्यातून कुणालाही लॉस नाही आहे हे अभ्यासांती मला कळतं. ओके, 2 माणसाचं माझं जे म्हणणे प्रोराटा चांगली पद्धत असेल सगळं ठीक आहे, सर्वमध्ये मान्य असेल तर जाऊ देत म्हणतो काय प्रॉब्लेम नाही. पण 21-22, 20-21 आणि 21-22 असं 2 वर्षाचं डिव्हिडंड आला पाहिजे. एकाच वर्षाचं दिले तर त्यांच्या 1 मिनिट जे काय झालं होतं हा मुद्दा ज्याचा सुरुवात झाला तो आपला उपस्थित केला होता. त्याला आपण 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षापूर्वी आपण डिव्हिडंडचा मुद्दा उपस्थित केला. मागच्या वर्षी ज्या वेळेला डिव्हिडंड लोकांच्या खात्यात जमा झाला आणि जो अहवाल होता त्या अहवालामध्ये लिहिलं गेलं होतं की डिव्हिडंड हा आर्थिक वर्ष मार्च 2023 वरती देण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या वर्षीचा जो डिव्हिडंड होता
तो 2021 सालचा दिला होता, जो सर्वांना मिळालेला आहे. नेक्स्ट इयरला त्यांनी 2022 हे लिहिणं अपेक्षित होतं. तिथं 2022 न लिहिता 2023चा डिव्हिडंड दिला गेला आहे. हा मुद्दा आपण आपल्यातर्फे मांडला होता. आणि चालू वार्षिक वर्ष जेव्हा आता संपले त्यावेळेला जेव्हा यांनी आम्हाला 2024 प्रिंट केले, तर 2023 आणि 24चा दिला गेला आहे असं यांनी जेव्हा अहवालात लिहिले, तर त्यावेळेला 2022 स्किप होत होतं. मागच्या वर्षी 2022 लिहिणं अपेक्षित होतं. यासाठी आपण एक वर्षापासून झटत होतो. त्याचं उत्तर आपल्याला कालपर्यंत मिळालं नव्हतं. काल जेव्हा त्यांच्या आपल्या संस्थेचे सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर अपेक्षित होतं की संस्थेचे ऑडिटर येऊन जे बॅलन्स शीट मांडतात त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. परंतु ते न येता सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर यांनी सॉफ्टवेअर बनवले, त्यांनी येऊन या पद्धतीचा खुलासा केला की जे प्रिंटिंग आहे की आम्ही मार्च 23चा मागच्या वर्षी दिलाय आणि या वर्षी मार्च 24चा देतोय, ते चुकीचं आहे. आणि हे काल ज्या वेळेला तिथं मीटिंग झाली त्यावेळेला माझ्या समोर काही संचालक सुद्धा होते. त्यांच्यासमोर सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमची ही जी प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतंय. मागच्या वर्षी दिला गेलेला लाभांशा 22चा होता, चालू वर्षी दिलेला हा 23चा आहे आणि जो देणार आहे तो 23 सालावरचा आहे. आणि प्रो राटा बेसिस मध्ये गेल्यामुळं एक वर्षाचा डिव्हिडंड स्किप होतोय असं जे आपल्याला वाटतंय, तर तो जो सभासद असतो आधीच्या केसमध्ये आपण मार्चच्या आधी जर राजीनामा दिला तर पूर्ण वर्षाचा डिव्हिडंड मिळत नव्हता. प्रो रेटा केसमध्ये आपण जर पुढच्या वर्षी जर एप्रिल मे मध्ये राजीनामा समजा 6 महिन्याने राजीनामा दिला तर 6 महिन्याच्या जेवढी रक्कम जमा आहे त्याच्यावरती भाग वाटप मिळणार आहे, ही लाभांश मिळणार आहे. तर ही पद्धत आपल्याला DDR कडनं ऍक्सेप्टेबल आहे असं यांनी मागच्या वर्षी लागू करून घेतल्यामुळं तो आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार की आपल्याला लागू बंधनकारक आहे. याच्यावरती मला जेवढा खुलासा झाला, जो अपेक्षित होता की 22चा आणि 23चा डिव्हिडंड दिलाय हा मान्य व्हावा, हा मान्य केलेला आहे त्यांनी आता हा पूर्णपणे खुलासा अजून सुद्धा केलेला नाही की आमच्याकडनं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. हे जर केलं असतं तर आपल्या मनातली शंका दूर झाली असती, पण अजून सुद्धा यांच्याकडनं ही शब्द वापरला नाही गेला की आमच्याकडनं अहवालात 2 वर्षाची टायपिंग मारली नाही. ऐका, 23 बद्दल बोलताय, 22 बद्दल अजून कोणी बोललं? एक मिनिट थांबा, बोलतोय 23 बद्दल बोलला का नाही? तर 22 बद्दल कोणीच बोललं नाही. आणि मुद्दा तुम्हाला उपस्थित 22 सालासाठी घेता सर, तुम्ही 23चं देते हे आता या वर्षीच्या अहवालात कबूल करताय. मागच्या वर्षीचा मी 22चा चुकला होता हे सुद्धा तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं. हे माझ्यापर्यंत त्यांनी मला समजून सांगितलं जे मला समजलंय. प्रो रेटामध्ये जो डिव्हिडंड मिळतो तो योग्य आहे असं मला वाटते, पण हे सर्वांनाच बंधनकारक आहे असं नाही. मला जे कळले अकाउंटिंग नॉलेजनुसार किंवा जो डिव्हिडंड मिळतो तो योग्य आहे असं मला वाटतंय. बाकी हे वैयक्तिक सर्व सभासदांचं मत आहे की त्यांना कुठल्या रेशोमध्ये जायचे, प्रो रेटामध्ये जायचे का नवीन जुन्या पद्धतीत जायचे, हे सर्वांमध्ये आपण ठरवू. आणि जो दिलाय तो 22चा आणि 23चा याचा परत एकदा यांनी व्यवस्थितपणे खुलासा करावा जेणेकरून सगळ्यांच्या मनातले किलबिश दूर होतील. आणि बाकी आपल्या हातात आहे सर्व समाज मान्यवरांनी आपला निर्णय घेऊन जे काय असेल ते करा. जर काही चुका झाल्या असतील त्या लिखाणामध्ये, जर 22च्या ऐवजी 21 झालं असेल किंवा 23च्या ऐवजी 22 झालं असेल तर त्या चुका ज्या आहेत त्या रेक्टिफाय करण्यात येतील. कारण की 23-24 मध्ये जो काही म्हटलेलं होतं त्यांनी की लाभांश वाटप तर 31/3/2023 अखेरच्या भाग भांडवलावर व 23-24 या आर्थिक वर्षात जमा भाग भांडवलावर 10.5% लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व सभांना वाटप करण्यात येईल. अशा पद्धतीची पद्धत अगोदरच्या वर्षामध्ये काही चुकले असतील तर ते सुद्धा जनरल बॉडी मीटिंग मध्ये, कारण की रेक्टिफिकेशन रिपोर्ट आपल्याला तयार करता येतो, तर तो रेक्टिफिकेशन रिपोर्ट आपण तयार करून DDR ला कळवणार आहे. म्हणजे आपला महत्वाचा मुद्दा काय की आपल्याला काही त्याचा लॉस झालाय का हे करेक्शन आपल्याला सहजासहजी करता येईल, पण लॉस झालेला नाही असं खंडागळे सरांनी पण सांगितलेलं आहे. जो की आपल्याला देणं लाभांश देणं योग्य होतं ते योग्य पद्धतीने मिळालेलं आहे हे मात्र नक्की आहे.
मुद्दा होता 2 लाखाच्या वरच्या रकमेवरती जे इंटरेस्ट लास्ट इयर एक सत्कार आला होता सेवानिवृत्तीचा आपल्या पतसंस्थेचे सदस्य मंजूरताई सोनवणे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. त्यांचा सत्कार आपल्या पतसंस्थेचे संचालक सन्माननीय नाईक मॅडम यांनी करावा. या ठिकाणी थोडासा बदल करण्यात येणार आहे. आपल्या पतसंस्थेचे संचालक सन्माननीय योगीजी ठाकरे सर यांना त्यांच्या गावी जायचं असल्यामुळे आपण एक थोडासा बदल करतोय. संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन 2023-24 या वर्षामध्ये झालेल्या नफाची विभागीय लिस्ट मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे हे त्यांनी बोलावे. धन्यवाद. तर नफा वाटणी 2023-24 यामध्ये करताना पान क्रमांक 14 वर दिल्याप्रमाणे अहवाल वर्षात निव्वळ नफा 64,01,833 झालेला आहे. मागील वर्षातील शिल्लक नफा 14,114 होता. एकूण नफा म्हणजे या वर्षातला 64,15,977 एवढा आहे. त्यातील राखीव निधी 25% म्हणजे 16,467 हा राखीव निधीमध्ये जातोय. सभासदांना दिलेला जाणारा लाभांश हा 10.5% प्रोराटा पद्धतीने देण्यात येणार आहे. त्याची रक्कम 38,97,605 एवढी आहे. लाभांश समीकरण निधीमध्ये जाणारा आकडा हा 4,50,000 एवढा आहे. सभासद कल्याण निधी 1,20,000 एवढा आहे. एनपीए जर काही होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तरतूद केलेली आहे, ती 2 लाख एवढी आहे. लिगल फीशी रिलेटेड काही असतील तर त्याच्यासाठी तरतूद 1 लाख एवढी केलेली आहे. निवडणुकीसाठीचा निधी 40,000 एवढा त्याची तरतूद केलेली आहे. एवढं सर्व शिल्लक नफ्यामधला शिल्लक भाग हा 7,906 एवढा राहतो. असा एकूण ताळेबंद तो 64,15,977 एवढा होतो. यात कोणाला काही शंका? धन्यवाद. याला सूचक आणि अनुमोदक सर्वांना मान्य असेल तर सूचक आणि अनुमोदक नाव या ठिकाणी सन 2023-24 कार्य अहवाल मंजुरीने संचालक खजिनदार सन्मानित शिंदे सर यांनी वाचून दाखवा. पान क्रमांक 3 आपल्या पान क्रमांक 3 करायचे. पुणे विद्यार्थी सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे 30 सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो सन्मानित. आपल्या पतसंस्थेचा दिनांक 31/3/2004 रोजी संपलेल्या 32व्या वर्षाचा कार्य अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपणासमोर सादर करण्यास आम्हाला होत आहे. सोबत जोडलेल्या आर्थिक पत्रकावरून पतसंस्थेने अहवाल वर्षात केलेली प्रगती आपणास दिसून येईल. अर्थात या प्रगतीमध्ये सर्व संचालक मंडळ व सर्व सभासदांचा फार मोठा सहभाग आहे याचा आम्हाला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. वार्षिक सर्वसाधारण सभा
पतसंस्थेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 8/9/2023 रोजी संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री आर.एस. ढोबळे या सभेत सन 2023-24 चे जमा खर्च नफा पत्रक व ताळेबंद पत्रक मंजूर करण्यात आले। तसेच सन 2023-2024 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली व लाभांश जाहीर केलेल्या मंजुरी देण्यात आली। सभासद संख्या दिनांक 31 मार्च 2023 या अहवाल वर्षात सभासद संख्या 299 इतकी होती। सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 4 नवीन सभासद झाले व निवृत्ती व इतर कारणाने 37 सभासदांनी आपले सभासदत्व रद्द केले। त्यामुळे 31 मार्च 2024 अखेर पतसंस्थेचे एकूण सभासद 266 आहेत। संचालक मंडळ सभा अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या एकूण 13 सभा झाल्या। या सभामध्ये कर्ज मंजूर करणे, तातडी कर्ज मंजूर करणे, नवीन सभासदांना प्रवेश देणे, सभासदांचे राजीनामा मंजूर करणे, सभासदांच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन योजनांवर विचार करणे इत्यादी विषयावर चर्चा होऊन सर्व निर्णय एकमताने झाले। भाग भांडवल पतसंस्थेचे अधिकृत भाग भांडवल रुपये 5 कोटी आहे। दिनांक 31/3/2023 अखेर रुपये 3,81,04,941 भाग भांडवल जमा होते। 2023-24 या आर्थिक वर्षात 18,20,941 ने घट होऊन दिनांक 31/3/2024 अखेर 3,82,84,000 भाग भांडवल पतसंस्थेकडे जमा आहे। संचित ठेव उपविधीनुसार सभासदांच्या जमा झालेल्या वर्गणीतून 2 लाखापर्यंतची रक्कम भाग भांडवल तर पुढील जमा होणारी रक्कम संचित ठेव म्हणून जमा करण्यात येते। दिनांक 31/3/2024 अखेर अशा संयुक्त ठेवीची रक्कम 23,97,462 आहे। संचित ठेवीतील रक्कम सभासदांना सेवानिवृत्तीची अथवा सभासदांची ऐच्छिक राजीनामा दिली जाईल त्यावरील व्याज दरवर्षी सभासदांसोबत देण्याची व्यवस्था करण्यात येईल। सदरील ठेवीवरील व्याजदर हा लाभांशाच्या दराप्रमाणे सन 2023-24 पासून निश्चित राहील। कर्ज मर्यादा मुदत ठेव व्याजदर 1/10/2022 पासून 41 ते 180 दिवस 4%, 181 दिवस ते 365 दिवस 6%, 13 महिने ते 24 महिने 8% करण्यात आला। आवर्त ठेव व्याजदर 8%। मुदत ठेवी पतसंस्था आपल्या सभासदांच्या सहकार्याने अल्पावधीमध्ये प्रगतीशील वाटचाल करीत आहे। या प्रगतीच्या वाटचालीमध्ये सभासदांनी पतसंस्थेकडे ठेवी ठेवून सहकार्य केलेले आहे। अशा सर्व सभासदांच्या संचालक मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो। पतसंस्थेकडे 31 मार्च 2024 खालील प्रमाणे ठेवी आहे। मुदत ठेव 1,64,57,859, आवर्त ठेव 23,78,200, एकूण 1,88,36,059 पैसे। मुदत ठेवी रकमेवर कर्ज अहवाल वर्षात सभासदांच्या ठेवीवर नियमाप्रमाणे 31 मार्च 2003 अखेर साधारण कर्ज येणे आरंभीचे 7,60,72,826। त्याच्यामध्ये वाढो साधारण कर्ज वाटप 2,70,55,931, साधारण कर्ज वसूल 3,03,87,467। 31 मार्च 2024 अखेर साधारण कर्ज येणे बाकी 7,47,41,290। दिनांक 31 मार्च 2023 अखेर तातडीचे कर्ज आरंभीचे 11,49,268। तातडी कर्ज वाटप 28,19,947। तातडी कर्ज वसूल 29,96,198। दिनांक 31 मार्च 2024 अखेर तातडी कर्ज येणे बाकी 10,43,017 रुपये। दिनांक 1 मार्च 23 अखेर
ठेव तारण कर्ज अवधीचं 3,53,210. ठेव तारण वाटप 0. ठेव तारण कर्ज वसूल 1,56,410. 31 मार्च 2001. ठेव तारण कर्ज येणे बाकी 1,96,800. कर्जाच्या व्याजाचा दर साधारणतः कर्ज व तातडीच्या कर्जाचा व्याजाचा दर दिनांक 1/10/2022 पासून 10.5% 11% करण्यात आला. राखीव निधी 31 मार्च 2023 अखेर 1,64,48,478 इतकी राखीव निधी रक्कम संस्थेकडे जमा होती. अहवाल वर्षात 16,59,655 ची वाढ होऊन दिनांक 31 मार्च 2024 अखेर 1,81,08,123 इतकी जमा झालेली आहे. त्यापैकी 1,79,34,000 एवढी रक्कम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टिळक रोड शाखेचे मध्ये स्वतंत्र खाते उघडून ठेवलेले आहे. गुंतवणूक दिनांक 31 मार्च 2023 अखेर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रुपये 30 लाख शेअर्स गुंतवलेले होते. संस्थेकडे 30 लाख बँक शेअर्स आहेत. ना परतावा ठेव 1,79,34,000 असून पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे 52,000 आहे. कॅश क्रेडिट सभासदांना कर्ज पुरवठा करण्यासाठी दिनांक 31/2023 रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कॅश क्रेडिट रुपये 3 कोटी घेतलेले कर्ज दरवर्षी नूतनीकरण करून घेतले जाते. त्याची मुदत मार्च 2024 अखेर आहे. कॅश क्रेडिटवर पतसंस्थेला 10% व्याज भरावे लागते. दिनांक 31/3/2024 अखेर रुपये 79,15,329 बाकी देणे आहे. लाभांश वाटप दिनांक 31/3/2023 अखेरच्या भाग भांडवलावर 7.50% लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व सभासदांना वाटप करण्यात येईल. असं वाचायचं 10.5 सूचक आणि अनुमोदक दरवेळेला आपण 3 कोटी घ्यायलाच पाहिजे आपल्या बंद आहे का पीडीसी 3 कोटी जरी आपण मंजूर करून घेतलं असतं सँक्शन तर वापरत व्याज पडते. सूचक अनुमोदक हे जरा सामोश बंद करतो. सूचक अनुमोदक दत्ता संदेह घ्या. सूचक अजय गारे धन्यवाद. पुढे 2023-24 वर्षाचे जमा नावे पत्रक नाफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक यास मान्यता देणे वाचन संचालक श्री सचिन मोहोळ यांनी करावे. 31/3/24 ठेवींवरील व्याज 31 मार्च 23 38,17,387. 31 मार्च 24 23,79,705. बँक सीसी व्याज 31 मार्च 2024 4,65,396. मुदत ठेव व्याज 16,56,046. आवर्तन ठेव व्याज 31 मार्च 2024 1,28,692. संचित ठेव व्याज 1,28,692
संपूर्ण वाचायची गरज आहे का तशी? सरकार कर्ज 5,000, प्रोफेशनल चार्जेस 70,400, संगणक विद्युत देखभाल 34,709, फेडरेशन वर्गणी 0, सॉफ्टवेअर खर्च 0, जाहिरात खर्च 0, तत्परी 33,425, घसारा फर्निचर रोड रेस्टॉर खाते 56 रुपये, घसारा संगणक विद्युत उपकरण 33,364, घसारा लायब्ररी 5 रुपये, प्रोफेशनल चार्जेस 0, नफा 64,01,863 रुपये, कर्जावरील व्याज 80,41,483 रुपये, शेवटच्या बँक व्याज 11,65,741, बँक लाभांश 2,40,000, इतर उत्पन्न 1,075, एकूण 94,48,299. ताळेबंद पत्रक 103 भागभांडवल 36,38,3,62,00,000. 5 नंबर सूचक आणि अनुमोदन ताळेबंद पत्रक सूचक अनुमोदन 5 नंबर 10 6 ते 10 सूचक आणि अनुमोदक सूचक मालव वरकड आणि विजय हांडे अनुमोदक पुढे लेखा परीक्षा करून आलेल्या सन 2023-24 या वर्षाच्या हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेणे संचालक तुकारामजी शिंके यांनी वाचन करावे. वैधानिक लेखा परीक्षकांचा वाचायची काही गरज आहे का? 15 नंबर 15 आणि 16 पुणे विद्यार्थी गृह सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा सोबत जोडलेला 31/3/24 या दिनांकाचा ताळेबंद सन 2023-24 सहकारी वर्षाचे नफा तोटा पत्रक तपासले असून अहवाल सादर करतो की 1 नंबर आर्थिक विवरण पत्रकाबाबत वैधानिक लेखा परीक्षण अभिप्राय पुणे विद्यार्थी गृह सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित 1786 सदस्य पेठ पुणे 30 या संस्थेचे दिनांक 1/4/23 ते 31/3/24 या वर्षातील आर्थिक विवरण पत्रकांचे लेखा परीक्षण केलेले असून त्यामध्ये दिनांक 31/3/24 या दिनांकाचा ताळेबंद त्या दिनांकास संपणारे नफा तोटा पत्रक या सहकारी वर्षाचे नफा तोटा पत्रक आणि त्या समावेश केलेल्या शेवटच्या धोरणाच्या अर्थपूर्ण सारांश व इतर स्पष्टीकरणावर माहितीचा समावेश आहे. सगळं वाचायचंय शेवटचा
सूचक मुकुंदवार अनुमोदक गाडगे मंजुरी सर्वांमध्ये या ठिकाणी सन 2023-2024 या वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेला खर्चास मंजुरी देणे संचालक भाऊसाहेब बोलगे यांनी वाचन करावे. हॅलो, ज्यादा अंदाजपत्रक आपण जो अंदाज घेतला होता त्यापेक्षा जादा झालेला खर्चास मंजुरी देणे. प्रवास खर्च 5,000 आपण अंदाजपत्रकात टाकला होता, 7,774 रुपये झालेला आहे. प्रोफेशनल चार्जेस 40,000 रुपये म्हटलं होतं, पण 70,400 रुपये झालेला आहे. बँक सीसी व्याज आपण 3 लाख रुपये म्हटलं होतं, 4,65,396 रुपये झालेला आहे. अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चात सूचक आणि अनुमोदक सूचक अनुमोदक सूचक कुलकर्णी सुनील नारायण. अनुमोदक सचिन सन 2024-25 या वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजुरी देणे वाचन भाऊसाहेब बोलगे. सन 24-25 या अंदाजपत्रकात कर्जावरील व्याज 1,01,00,000 रुपये आपण अंदाजात पकडलेला आहे. बँक ठेव व्याज 12 लाख रुपये. लाभांश समीकरण निधी बँकेकडे मिळतो 2,50,000 रुपये. टोटल अंदाज पकडलेला आहे 1,15,50,000 रुपये. अंदाजपत्रकास मंजुरी 24-25च्या सूचक आणि अनुमोदक पावसकर ओंकार सरोदे मध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या ठिकाणी सन 2024-25 या वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालाला 2 दृष्टी अहवालास मान्यता देणे संचालक चंद्रशेखर वाळमारे यांनी वाचन करावे. विषय क्रमांक 8 सन 2022-23 वैधानिक लेखा परीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्याबाबत 25 लाख मर्यादा केली आपण कर्जाची. त्याचा दोष अहवाल पाठवला होता, दोन्ही मतांवर मंजूर होणार आहे. तर त्यासाठी सूचक अनुमोदक सन 2024-25 आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखा परीक्षणाची नेमणूक करणे संचालक तुकारामजी शिंदे यांनी वाचन करावे. सहकारी पतसंस्था. विषय सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे वैधानिक
लेखापरीक्षणासाठी नेमणूक होणे होते. क्रमांक नाही, ते नवीन पत्र असतं त्याला बंधू त्यांना नेमणूक करते. वाचायचे का पूर्ण पत्र? उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की आपल्या संस्थेचा सहकार कायद्यानुसार संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेत वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्याचे अधिकार संस्थांना प्राप्त झालेले आहेत. तरी मला आपल्या संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी शैक्षणिक पात्रता व सहकार क्षेत्रातील लेखापरीक्षणाचा पुरादीर्घ अनुभव आहे. ऑडिटच्या पॅनलवर सन 2090 सालापासून आजपर्यंत कार्यरत आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकारच्या कामगारांच्या सोसायटीचे, नागरी, ग्रामीण व सेवा संस्थांच्या लेखापरीक्षणाचे कामकाज केलेले आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्य स्तरावर लेखापरीक्षकांची नाम तालिका तयार केलेली आहे. सदरच्या नाम तालिकेत पुणे विभागात माझे नाव श्री शत्रुघ्न ज्ञानेश्वर खैरे, प्रमाणित लेखापरीक्षक, श्रेणी वर्ग 2, नामांकित नंबर 17084 असा आहे. आपल्या सोसायटीचे सन 2024-25 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षकांचे कामकाज करण्याची व आपल्या सोसायटीची मौलिक मार्गदर्शनी करण्याची संधी मिळाल्यास मी लेखापरीक्षणाचे काम स्वीकारण्यास तयार आहे. आपलं जे ऑडिट जे होतं आपण पाहिला की क्रेडिट मिळालं, याचा अर्थ काम एकदम कडक पाहून त्यांनी केलेलं आहे आणि आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आपण मध्ये कसं जाऊ यासाठी आम्ही प्रयत्न करू. कर्जाची माहिती सादर करणे, वाचन संचालक सचिन मोहोळ यांनी करावे. संचालक मंडळाने घेतलेल्या कर्जाची लघुदान राहुल कुलकर्णी 8 लाख, नाईक मॅडम 0, दलितर तुकाराम शिंदे 11 लाख, योगेश ठाकरे 80,000, पांडुरंग शिंदे 0, सचिन मोहोळ 80,000, भाऊ बोलगे 2,15,000, राजेंद्र वासुकळे 5 लाख, चंद्रशेखर वाघमारे 5 लाख, श्री विकास धोंडरे 7,50,000. संचालक मंडळाने जे घेतलेले आहे संचालक मंडळ आपण जे घेतो त्याची माहिती सुद्धा सभासदांना द्यावी लागते. तर त्या पद्धतीने सगळ्यांनी दिलेलं आणि सगळ्यांची व्यवस्थित कर्ज घेत आहे. त्यातले सगळे जे होते असे सगळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या बाबतीत जे कर्ज वसुली आहे ते 134 प्रमाणे कर्ज वसुली व्यवस्थित चालू आहे. सूचक आणि अनुमोदक माने आणि मंडळी बोर्ड नियम दुरुस्ती मान्यता दिल्याबाबत उपयोजन क्रमांक 1.3 उपयोजन क्रमांक वाचन करणे. संचालक सन्मान्य राजेंद्र काळे यांनी करावे. मान्यता दिल्याबाबत पान क्रमांक 22 आपण काही बदल करत आहोत. अधिकृत भाग
असेल. प्रत्येक भागाची दर्शनी किंमत ₹500 आहे. महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 कलम 28 मध्ये तरतुदीस अधीन येऊन सभासदास जास्तीत जास्त भाग धारण करता येतील. तथापि प्रत्येक सभासदास ₹2 लाख पर्यंतचे भाग धारण करण्यात येईल व त्यापुढील त्याची दरमहा येणारी रक्कम सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक सभासदाने दरमहा नियमित प्रमाणे संस्थेला सभासदांच्या वेतनातून कपात करून देण्याचा अधिकार संस्थेला राहील. त्याचवरील व्याजाचा दर व्यवस्थापक समिती निश्चित करेल व वार्षिक सभेच्या मंजुरीने सदर व्याज दिले जाईल. व्याजाचा दर सभासद कर्ज व्याजाच्या दरापेक्षा कमी असला पाहिजे. दुरुस्ती आल्याप्रमाणे पोट नियमांची शर्त रचना खालील प्रमाणे आहे. अधिकृत भाग भांडवल 5 कोटी. प्रत्येक भागाची दर्शनी किंमत 500. महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 कलम 28 मध्ये तरतुदीस अधीन राहून सभासदास जास्तीत जास्त भाग धारण करता येईल. तथापि प्रत्येक सभासदास ₹5 लाख पर्यंतचे भाग धारण करता येईल व त्यापुढे त्याची दरमहा येणारी रक्कम सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक सभासदाने दरमहा नियमितपणे संस्थेला सभासदांच्या वेतनातून कपात करून देण्याचा अधिकार संस्थेला राहील. त्या ठेवीवरील व्याजाचा दर व्यवस्थापक समिती निश्चित करेल व वार्षिक सभेच्या मंजुरीने सदर व्याज दिले जाईल. व्याजाचा दर सभासद कर्ज व्याजाच्या दरापेक्षा कमी असला पाहिजे. दुरुस्तीचे कारण अप्पर निबंधक पतसंस्था सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दावा क्रमांक वैयक्तिक भागधारक मर्यादित (5 लाख) (1484) 20/24 दिनांक 20 मे 2024 प्रमाणे हा जो बदल केलेला आहे तो या नियमाप्रमाणे केलेला आहे. तो का आपल्याला बंधनकारक नाहीये. सहकारी निबंधकाकडे निबंधकाकडे जाऊन तो तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मते भाग भांडवल आहे ते बंद झालं. आम्हाला 50,000 पगार नाही किंवा संचालकांचा जर नियम असेल तर तो आपल्याला बदलता येत नाही. आपण तुम्ही जाऊ ना निबंधकाकडे नियम आहे. नियम केला काय होतं आपण संचित ठेव 2 लाखापेक्षा वरची 2 लाखाच्या वरची जी रक्कम होती संचित ठेवला वर्ग करायची असं बंधन असताना आपण यापूर्वी देत होतो. नंतर आपण ते बंद केलं. तर आता आपण 2 लाखाच्या वरची जी शेअर आहे कुठे जाणार आहे संचित ठेवला. बरोबर. आणि राजीनामा दिला तरच परत देणार. बरोबर. त्याच्याऐवजी हा नियम जो आहे शासनाने केलेला आहे की 5 लाख मर्यादा केली पाहिजे. तुमची संचित ठेवली तिथे जाते ती त्याचं काही बंधन नाहीये निबंधकाचं. करून ते 2 लाखावर करू शकताय. ऐका जर ही जर भाग भांडवल आली तर तुम्हाला त्याच्यावर लागवड करणार आहे. आणि सभासदाचे बघा लोकांच्या आर्थिक आपण लोकांच्या आर्थिक निराकरण करण्यासाठी पण संस्था चालवतो. 2 लाखाच्या वरची रक्कम द्यायची का नाही हे गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलं की तुम्ही 2चे 5 पण करू शकता. परंतु आपण जे निर्णय घेतो हे सर्वांच्या हितात असतं. 2 लाखाच्या वरची रक्कम लोकांना जर मिळाली त्यांना जर फायदा होत असेल किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी तर आपण 2 लाखाची मर्यादा घेऊन जर रिक्वेस्ट केली त्याला परत देता येतील ते ह्याचा विचार घ्यावा असं आमचं मत आहे. बरोबर आहे. 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे आजच्या घडीला संचित ठेवला जाते. ते मान्य ना. बरोबर ऐकून घ्या ना. संचित ठेवला जाते हीच रक्कम आपण परत देत नाहीये तर ते बंद केले आपण परत द्यायचे. ते देता येतील का याच्यासाठी काय करता येईल शासनाने जर 5 लाख सर मान्य ना. आम्हाला हे सगळं मान्य आहे की 5 होतील तेव्हा 5 पर्यंत सुद्धा लोक कंटिन्यू. आपलं जे घटना जी आहे त्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत ती रक्कम परत करू नये. 2 लाखाला काय थांबतो आपण. घटनेचे ना 2 लाखाला काय थांबतो की आपली मर्यादा 2 लाख.
म्हणून आपण तुम्हाला 2 लाख सांगतोय का काय म्हणजे त्याच्या पुढचा काही उल्लेख नव्हता त्या काळी हे माहिती नाही की लोक उपयोगी लिहिलेलं आहे वरची रक्कम जी आहे ती संचित ठेवलं ठेवायची पण हे उपयोगी सुरुवातीचं आहे का आदर्श उपयोगी मधलंच आहे ना हे आदर्श उपयोगी आहे ना आपण आता जर तुम्हाला प्रोव्हाइडरला आम्ही देतोय ना तर या गोष्टीला तुम्ही आम्हाला सहकार्य करावं 2 आज माझं म्हणणं असं आहे की 20,000 देऊन मला माझ्या मुलांनी फी भरता येते त्याच्यावरती 200 रुपये 500 रुपये माझ्या हे जे सामान्य सभासद आहेत सर निर्णय असं म्हणणं की 2 लाखाच्या वरती चॅलेंज केलं तर तुम्ही 1.5 व्याजाला तुम्ही चॅलेंज नाही केलं का आता या मातृसंस्थेकडनं घेताना तुम्हाला निबंधकाची ऑर्डर होती की 1.5 पट्टीने चॅलेंज आम्ही तुम्हाला कशावर हे तुमच्या वैयक्तिक निर्णयावर सुद्धा तुम्ही बॉडीवरती करू शकता घटना बदलावी लागेल तुमच्या तुमच्या अधिकारात तुम्ही आमच्याशी करू शकता यासाठी तुम्हाला बाकीच्या लोकांनी काय मदत घेता येते ते घेऊन जर असं करता येत असं तर आपल्याला काय काही गोष्टी आपल्याला पुढे जायचे तुमच्या ठरावाला काय किंमत आहे सरकारने विचार करून नियम केलाय ना तुम्ही काय ठरवलं असं काही प्रदीप काळे आणि खंडाकडे सर सूचनामध्ये घ्या ठरवून नसतील तर कुठून करणार आहे आणि जन्माला काय शाळा दाखवता शेवटी संचित ठेवा आणि हे आणि हिशोब वेगळा करायची गरज नाही चॅलेंज तुम्ही करणार कुदळे काका तुम्ही करणार लोकसर नाही बोलणार ते अध्यक्ष पण नाही बोलणार ते पण नाही मी बोलते जी आता कुदळे काका तुम्ही चॅलेंज करणार तुम्ही करणार सर आम्हाला विचार करायला वेळ पाहिजे निर्णय इथे द्यावा लागेल परत इथे निर्णय द्यावा लागेल ना निर्णय डिसिजन डोक सर बोलायला लागलं की उगत ते वाढत जातं तुम्ही मला सांगा आपली संस्था मोठ्या मोठ्या 2-5,000 महिना संस्था नाही काही ठिकाणी 500 रुपये जातात काही ठिकाणी 1,000 रुपये जातात एखाद्या 6,000ची 80 गेलं
यामुळे संस्थेचा मोठा असं नाही काय सर ऐका ना वेळ कुठं बाहेर जातो ज्या चुकीचं आहे किंवा हे उपयुक्त नाही असं तुम्ही सांगा ना काय उपयुक्त नाहीये समजा आमच्या जवळ नाही ना आमच्या आर्थिक धोरणाला आम्हाला मिळणार नाही संचित ठेव हे परत मिळणार नाही 2 लाखावर त्याचं व्याज पैसे मिळणारच नाही काही केलं तरी पैसे भेटतच पैसे भेटणार नाही आणि संचित ठेवचं व्याज दर ठरवायचं संचालन मंडळ लागणार आहे तुम्हाला संचित ठेव मिळणार हिशोब द्यायचा आहे म्हणून त्यांनी 10.5% दिलाय नाही तर तुम्हाला 8% एमएससी घ्यावे लागते संचित ठेव चाललं असतं का 5 लाख रुपये भांडवल घेणार असेल तीन सभासदांच्या वैयक्तिक त्याच्याबद्दलचा घेतो कर्तव्यविषयक धोरण 2 प्रकारचं शैक्षणिक ऑब्जेक्ट विमा कर्ज नवीन कर्तव्यविषयक धोरण शैक्षणिक ऑब्जेक्ट विमा कर्ज सभासदाने कर्जासाठी विम्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास अथवा शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास रुपये 40,000 पर्यंत कर्ज देता येईल. सदर कर्जाची परतफेड मासिक समानता हप्त्या व्याजासह राहील. हे दुरुस्तीचं कारण आहे. सभासदाची मागणी असल्यास कारणाने व कर्जदार व जामीनदारांना सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी सभासदाची मागणी असल्या कारणाने आता काय होतं हे मंजुरीला पाठवणार आहे. मंजूर जर झालं तर आपण हे लागू करायचं. याचा उद्देश असा आहे आपण ऐका या दुरुस्तीचा उद्देश असा आहे की आता काही जे विमा पॉलिसीचे लोन बसत नाही आपल्याला 2 प्रकारचे कर्ज देता येईल. एक तर इमर्जन्सी तातडीचं आणि मोठं कर्ज. तिसऱ्या कर्जाला आपल्याला मान्यता देत नाही. तर या मुद्द्याखाली जर आपल्याला मान्यता जर घेतली तर विमा पॉलिसीचा हप्ता आपल्याला त्याच्यात टाकता येईल. म्हणजे आता जे आपल्याला तिसरं कर्ज नाही तिसरं कर्ज आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. पण हे मान्यता आल्यानंतर अजून याच्याचा पूर्ण मुद्दा आहे त्याच्यानंतर 10.7 50% कर्ज परतफेड झाल्यानंतर सभासदास नवीन अर्ज मागणी करता येईल. पात्र नवीन कर्ज मागणी अर्जाचा प्रथम प्राधान्य राहील. याच्या दुरुस्तीचं कारण दिले 25% कर्ज परतफेड झाल्यानंतर सभासदास नवीन कर्ज मागणी करता येईल. मात्र नवीन कर्ज मागणी अर्जांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याचं स्पष्टीकरण आहे दुरुस्ती सभासदाची मागणी असल्या कारणाने हे पण आपण मंजुरीवर पाठवणार आहे. कारण का आपण हे पाळलंच नाही हे पाळलंच नाही आपण त्याच्यामुळे मार्केटमध्ये आले 8-9 पाळल्यामुळे ऑडिट रिपोर्ट बदल केला आहे. हा जो ठराव मांडला आता या ठिकाणी आस्थापनेच्या विभाग प्रमुख यांचा हरकत दाखलाबाबत व वारसदार यांचे हमीपत्राबाबत चर्चा करून निर्णय देणे. संचालक सचिन मोहोळ. विभाग प्रमुख यांचा हरकत दाखल्याबाबत व वारसदार यांच्या हमीपत्राबाबत चर्चा करून निर्णय घेणे. दाखला घेतल्याशिवाय मातृसंस्थेने कायदेशीर वारसदारासाठी कोणतेही कामकाज करू नये अथवा उपदानाची व इतर कोणतीही रक्कम अदा करू नये. 2. सभासद मृत्यू झाल्यानंतर कर्ज वसुली होईपर्यंत व्याज आकारण्यात यावे. ज्या पतसंस्था सक्षम आहेत त्यांनी तो विषय आपल्या वार्षिक
सभेत नेऊन सभासदांना कर्ज माफ करू शकतील. एक कर्मचारी नोकरी विभाग पतसंस्थेचा हरकत दाखला न घेता उत्पादनाची रक्कम परस्पर वारंवार अदा करते. कर्जदाराने स्वतः कुटुंबासाठी कर्ज घेतल्याने सर्व कर्ज फेडण्याची नैतिक जबाबदारी वारंवार कुटुंबाची असावी. नाहक त्रास जामीनदार यांना नसावा. कर्ज वसुलीसाठी कोर्टात गेल्याने अनेक वर्ष वाया जाते. त्यामुळे पतसंस्थेचे नुकसान होते. म्हणून व्याज घेण्यास परवानगी उद्यास कोर्टाने देण्यात होती. जे वादविवाद जे आहेत कर्जदाराचे त्यांच्याकडे आपण 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर असलेली मेहनत जर कदाचित मृत्यू झाला तर त्या वादविवादाने त्याच्या ह्याच्यातली रक्कम आणून द्यावी. असं 100 रुपये स्टॅम्प पेपरवरती साधा ऍक्टिव्ह घेतात त्याच्यावर वारंवाराची सही असणार म्हणजे त्या माणसाला आपल्या संचालकांनी आणि चेअरमनने घेतलेलं आणि त्यांना सोडून दिले. त्यांना सगळी रक्कम परत दिलेली आहे आणि कर्जदारांना काय काय किती रुपये अजित हिरामन पवार घरगुती कामासाठी 8 लाख रुपये कर्ज घेत आहे. त्याची मला पूर्ण कल्पना असून सदरील कर्जाचे हप्ते भविष्यात पगारातून न आल्यास कर्जाचे हप्ते भरण्याची सर्व सुविधा मध्ये राहील. अभिजित पवार एस ए पवार जे स्वतः अभिजित पवार त्याविषयी विषय आहे. अमाऊंट दिली त्यांच्या हातात अमाऊंट पण दिली आहे. आम्ही त्यांच्या घरी 2 लाख यांना घेऊन गेलो. 700 रुपये रिक्षाला खर्च करून 4 तास थांबून आपण केस कोर्टात दाखल केलेली आहे. पण तुम्ही ज्या विभागाने सही केलं त्यांना सोडून दिलं ना तुम्ही धरलं ना. मग मान्य तुम्हाला सांगा यांच्यासाठी आमचे सभासदांचे 40,000 रुपये तुम्ही खर्च टाकून त्याची केस करताय तिकडे. हे कुठल्याही पद्धतीने बसून कसं करायचं? मग बसून मध्ये आमच्या खर्च करता का त्यांच्याकडे तुम्ही सँक्शन करताना तुम्हाला तुम्ही सँक्शन देतात नाही. 100 रुपये स्टॅम्प पेपर नाहीये त्या बाईला देताना पहिल्या ती बाई पैसे घेऊन विभाग प्रमुखांचा हरकत दाखला. यापूर्वी 2 केसेस घडलेल्या आहेत. एक चौधरी महेश चौधरी यांची ग्रुपची पत्र न त्यावेळी पतसमितीची चूक होती. पतसमितीने संस्थेला पत्र दिलं नव्हतं ग्रुप ग्रॅज्युएटीच्या संदर्भात थांबवण्यासाठी. दुसरं अजित पवारच्या संदर्भात पत्र संस्थेला दिलं होतं मुक्तांगणला की हे ग्रुप ग्रॅज्युएटी द्यायची नाही म्हणून. तुम्ही विद्यार्थी गृह म्हणा किंवा संस्थेचा म्हणा किंवा गव्हर्नमेंट हा नियम आहे की ग्रुप ग्रॅज्युएटी वारदाराला दिली पाहिजे. हा एक विषय. आता ग्रुप ग्रॅज्युएटी देऊ नये अडवावी असं आपण पतसमितीने अजित पवारच्या संदर्भात दिलं होतं. त्यावेळी जे ग्रुप ग्रॅज्युएटी घेऊन जातो आहेत हे जर माहिती संचालक मंडळाला मिळाली असते तर संचालक मंडळ तिथं आहे असं राहिलं असतं. हा एक विषय. दुसरं ज्या विभागातले जे म्हणजे कर्मचारी होतात अभिजित पवार मुक्तांगण त्या विभागातले संचालक पण होते. ते संचालक असतात त्यांनी जरी अध्यक्षाला सेक्रेटरीला जर सांगितलं असतं ऐकून घ्या मी जे घडले ते सांगतोय हो सर तर हे ते थांबवता आलं असतं. म्हणून आज आम्ही हा अजेंड्यावर विषय का देतोय हे याच्या पुढे घडू नये. ह्या पुढे असं घडू नये आणि संस्थेने सुद्धा ऐकलंच पाहिजे. मात्र संस्थेने सुद्धा ऐकलंच पाहिजे. म्हणून हा हस्तकलेचा विभाग प्रमुखांनी हा हात दाखल घेतल्याशिवाय करत नाही. आता काही विभागांमध्ये आता आमच्या कॉलेजच्या विभागामध्ये 100% एनओसी असल्याशिवाय सही असल्याशिवाय दिले जात नाही. काही विभागात देत असतील नजर चुकीने किंवा काय मनात काय असेल किंवा वेगळं काय असेल हे टोटली पूर्ण बंद व्हावं म्हणून आपण ह्या अजेंड्यावर हा विषय घेतलेला आहे. दुसरा विषय आहे वारसदाराचं हमीपत्र. आपण आतापर्यंत वारसदाराचं हमीपत्र साध्या कागदावर सुरू केलेलं आहे जेणेकरून काहीतरी वारसदाराला दडपण असावं. ते वारसदाराला हमीपत्र आपण साध्या कागदावर घेतलंय. तुम्ही सगळ्यांनी संमती जर दिली तर वारसदाराचं ते पत्र हमीपत्र ते 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घेतलं जाईल. ते घेतल्याने असं होईल की वारसदाराचे अपत्य पाणीळ आणि वारसदार
यांना एक कुठेतरी जास्ती बसतं आणि स्टॅम्प पेपरवर घेतल्यामुळे स्टॅम्प पेपर म्हणजे साध्या कागदाचा आणि स्टॅम्प पेपरचा फरक आहे. स्टॅम्प पेपरवर घेतल्यामुळे आम्हाला पतसंस्थेला हा ठराव आणि वारदाराचं स्टॅम्प पेपरचं ज्वलस्पत असं जर आम्ही पुन्हा पतसंस्थेला म्हणजे पतसंस्थेला विभागाला जर दिलं पत्र 100% कुठेतरी आळा बसतो ग्रुप ग्रॅज्युएट चालण्यासाठी. हा एक विषय झाला. तर दुसरा विषय असा आहे की ग्रुप ग्रॅज्युएट त्यांना द्यावी लागते, बरोबर आहे. ह्याच्या अगोदर दिलं गेलं पण यापुढं म्हणजे आपण सगळेजण जागरूक राहणार आहोत. पण समस्या बंधनकारक आहे का? बंधनकारक ग्रुप ग्रॅज्युएट हे बंधनकारक आहे नाही. संस्थेने वारदाराला द्यायचे कंपल्सरी आहे. वारसदाराला द्यायचं कंपल्सरी नाही. कंपल्सरी आहे, परंतु वारसदाराच्या हातात पडण्याच्या अगोदर समजा हा वारसदाराला चेक द्यायचा आहे आणि मी जर संस्थेने वारसदाराला चेक द्यायच्या अगोदर आपली बैठक झाली थोडक्यात म्हणजे आमची बैठक संस्थेशी, तर आम्ही त्या वारसदाराकडे पहिला चेक देऊ शकतो, बरोबर. नंतर तो मातृसंस्था त्यांना चेक देईल. ह्यानी काय होणार, तो चेक आपण घेतल्यामुळे तो पहिला मी प्रेझेंट करणार, नाही बँकेला प्रेझेंट करणार, तर ग्रुप बँकेला प्रेझेंट करणार आणि संस्थेचे पैसे तिथं जाण्याच्या अगोदर ते पैसे आपल्याला मिळणार. म्हणजे हा खूप फायद्याचा आहे गोष्ट. फक्त आता काय झालं, सर्व बिघडलंय. पतसंस्था आणि मातृसंस्था ह्याच्यातला जो सर्व बिघडलेला आहे तो सर्व त्याच्या परिणाम पत्नी भोगती. हा भोगते. हा यापुढे भोगू नये म्हणून हा अजून पण सांगतो मी, तुम्ही संस्थेकडून डायरेक्ट तुम्ही पतपिढी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं याला तुम्ही सगळं कोणी जबाबदार नाहीये. याच्यासाठी तुम्हाला पुढे काय करता येईल ते आता करा. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर तुम्ही त्या माणसाचे पैसे घेऊ शकता का? हे पण तुमचा नियम कमीच पडतोय तिथं. विचारतोय सर मी विचारतोय. काय कारण नाही म्हणजे चुका घडल्या चुका परत घडू नये. तुम्ही नसल्यानंतर तिथं पण तोच मुद्दा येणार. पतपिढी ही सभासदाचे समजा एखादं झालं तर तुम्हाला संस्था पैसे देऊ शकते का डायरेक्ट? वारसदाराकडे गेलं तरी ते चेक काय तुम्हाला वारसदाराचं देणार नाही, तो त्याच्याच अकाउंटला जाणार. बरोबर आहे. ही मानसिकता असते समोरची. माझे पैसे माझ्या नावाने वापरले खूप वापरले, हे भरायला पाहिजे. ही नैतिक जबाबदारी पाळत नाही म्हणून तर आपण वारसदाराचे जर आपल्याला अगोदर कळलं आपण वारसदाराकडे चेक घेऊ शकतो. आपले पैसे कसे मिळतील याची सोय बघतो. मान्य आहे का 100 रुपये घेताना करून लागलं तरी चालेल, पण घेताना भरताना करून लागायला नाही पाहिजे. बाकीचे करतात पोलीस आपल्याला बोलत नाही. तुमच्या लेवलवर 100 करून बघा तुमचं बघा. पण काय होतं हा प्रॉब्लेम तुमच्या मोठ्याचा विश्वासाने चालतोय तसं इथं खाली नाही चालत. मी आज घेताना पण बोलतो तिसऱ्या दिवशी बोलून लागतो. हा प्रकार हात वेगळा आम्ही 2-3 तुमच्या घरी जाऊ पण तुम्ही तुमचं बघा. आम्ही
पतपेढीकडे पत्र आलेलं प्रोव्हायडरच्या संदर्भात त्याचं विश्लेषण सगळ्यांना आपण दिलेलं आहे. प्रोव्हायडर दोन पत्र होते. असा विषय होता. जर हवा असेल पूर्ण मागचं प्रोसिडिंग जर हवा असेल तर ते प्रोसिडिंग पण दिलं जाईल. हा एक विषय आहे. ते बाकीचे विषय एवढे महत्वाचे नाही आहेत. तातडीत कर्ज जे आहे किंवा आपण दिवसभरामध्ये जर आपण तातडीत कर्ज, मोठं कर्ज आणि नशिबाने आता विमा कर्ज जर मंजूर झालं, शैक्षणिक आणि विमा कर्ज या दोन्हीपैकी एक जर मंजूर झालं तर आमचं सर्वांचं मत असं ठरलेलं आहे की दिवसभरात जे चेक म्हणजे आज येतील 4 वाजेपर्यंत, त्या कोणतेही अर्ज आले 4 वाजेपर्यंत तर 4 वाजता ते सगळे 10 अर्ज असो, 5 अर्ज असो, 20 अर्ज असो त्याचं स्टेटमेंट बनवलं जाईल आणि त्या स्टेटमेंटचा एक चेक काढला जाईल. एक चेक काढून बँकेला तो दिला जाईल आणि त्या आरटीजीएस सगळं कमी होईल. तर आपण चेकची नाही हो फक्त कर्जदाराची स्लिप पाहिजे. पगाराची जी स्लिप आहे फक्त कर्जदाराची असेल आणि बाकीच्या आहे ते सह्या असतील. जामीनदाराची सही असणार आहे, स्लिप नाही. परंतु यावेळी कर्जाचं परतफेड होणार नाही तेव्हा ते जामीनदार त्याला जामीनदार राहील, म्हणजे जबाबदार राहील. आता विमा कर्ज आपण आता तात्कालिक कर्ज आणि मोठं कर्ज देत होतो. तात्कालिक कर्ज आणि विमा आता ऍडिशनल विमा कर्ज वाढलेलं आहे. तर विमा कर्ज कसं द्यायचं आपण मान्य केलं, चालू केलं विमा कर्ज द्यायला, परंतु आपल्याकडं प्रोव्हिजन नव्हते. म्हणजे कशा पद्धतीनं खर्च टाकायचा हे थोडीशी अडचण निर्माण होत होती. म्हणून आपण काय केलं, विमा कर्ज स्पेशल निर्माण करतोय कर्ज प्रकार आणि त्या प्रकारामध्ये आपल्याला विमा कर्ज, तातडी कर्ज आणि मोठं कर्ज असे कॉलम येते. म्हणजे विमा कर्ज देण्यासाठी खास वेगळं, परंतु विमा कर्ज देताना हे फक्त रिन्युअल साठीच कर्ज दिलं जाईल. म्हणजे विमा कर्ज देण्यासाठी सुरुवातीला नाही, कारण काय विमाच्या ज्या अटी आहेत ते स्वतःच्या पहिल्या व्यक्तिगत अकाउंटमधून जायला पाहिजे, व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, पॉलिसी मंजूर झाली पाहिजे. या ज्या सगळ्या अडचणी आहेत ते पहिले सोडवायचे आहेत ते सभासदांनी, कर्जदारांनी. आणि रिन्युअल जे कर्ज द्यायचंय विमा कर्ज ते रिन्युअल साठीच फक्त राहील. नवीन आता समजा आणि शैक्षणिक कर्ज, शैक्षणिक कर्ज मंजूर झालं, शैक्षणिक कर्ज ऑब्लिक विमा कर्ज म्हटलेलं आहे. जर शैक्षणिक पण देऊ शकत असेल आपण तर शैक्षणिक सुद्धा देण्याचा विचार करू. परंतु आपला उद्देश फक्त काय आहे, विमा कर्ज जास्त आहे. म्हणजे विमाची प्रोव्हिजन करणं आणि हे फक्त आपल्याच लेवलला नाही केलेलं, फेडरेशन पुणे जिल्हा फेडरेशनच्या मार्फत सुद्धा सर्व पुणे शहरात ज्या पतसंस्था आहेत त्यांच्या मार्फत आपण हा विषय मांडलेला आहे की विमा तिसरं कर्ज देण्यास परवानगी मिळावी. पण आपण काय केलं, पोटनिवडणुकीमध्येच आपण अगोदर विषय घेतला आणि जेणेकरून तो विषय मंजूर व्हावा. जर विमा कर्ज दिलं तर आपल्याला कुठल्याही क्रिटिकल अडचणी येणार नाही. आता मोठं कर्ज आहे त्याला आपण पोट नियमामध्ये दुरुस्ती केली की आतापर्यंत आपल्याकडे सभासद संख्या कमी होत चालली. पहिले 2च सभासद होते,
आणि आता आपण 3 मंजुरीसाठी आपण 3 किंवा 4 कर्जदार जामीनदार वाढवण्याची आपण प्रोव्हिजन केली. तसंच कर्ज 50% नंतरच आपण कर्ज वाटप करत होतो ते आपण 25% आणलेलं आहे. हे जर 25% मंजूर झालं तर ते पण विषय चांगला होणार आहे. जेणेकरून आपण आपला जो दर्जा आहे दर्जा होता तर या आपण तातडीनं 50% न होत असं कर्ज वाटप करतो. तातडी कर्ज म्हणून त्या अडचणी बऱ्याच झाल्यामुळे आपली वेळ कमी झाली तर इतर नियमाप्रमाणे झालं तर आपल्याला त्या अडचणी येणार नाही. आता विमा पॉलिसी सगळ्यांनी लक्ष द्या. विमा पॉलिसी आजपर्यंत जे आपण नवीन कर्जदार आहेत त्यांना विमा पॉलिसी कंपल्सरी केलेली आहे. पण जे जुने कर्जदार आहेत त्यांनी अजूनपर्यंत पॉलिसी उतरवली नाही. त्यांनी कृपा करून त्यांनी जर आपलं वय आहे आणि 50च्या वय जर असेल तर आता पण कमी येतो आणि पॉलिसी पण आपल्याला ह्या निमित्ताने काढली जाते. आणि हे विमा पॉलिसी खरंच चांगली आहे. त्याचं कर्ज थेट कर्ज पतसंस्थेला मिळत आहे त्याचा अनुभव आपण बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. आपल्या आरोग्य विमा जे आपल्या गैर झालेले सभासद होते त्यांचं विमा कर्ज म्हणून आपल्याला सगळे पैसे मिळालेले आहेत. तर ज्यांनी विमा आजपर्यंत उतरवला नाही त्यांनी कृपया विमा उतरवण्याचा प्रयत्न करावा. ग्रुप काहींचं म्हणणं आहे की ग्रुप विमा काढण्यात यावा. ग्रुप विमा संदर्भात आम्ही खूप बरेच प्रयत्न केलेले आहे. तसं काही व्यक्तिगतच निघत नाहीये. तर हे होऊ शकतो मीटिंग करून आणतो 1-2 मीटिंग मध्ये आपण होऊ शकतो. नाही जर विमा पॉलिसी निघत असेल तर त्यासाठी सुद्धा परत आपण लवकर बसून मागे आम्ही पांडुरंग शिंदेनी बँकेचा मनुष्य आला होता नाही का ग्रुप पॉलिसीसाठी प्रयत्न चालू आहे. प्रयत्न थांबलेत असं नाहीये. जो विमा आम्हाला सांगेल की अशा पद्धतीचा विमा कशा पद्धतीचा विमा त्याला आम्ही प्रत्येकाला ग्रुपच सांगतोय. हा एक विषय झाला. आणि LICच्या मार्फत जर आम्ही सभासदांची नावाची यादी बर्थडेट असं जर एक यादी देऊन प्रत्येकदा बैठक घेणार आहोत. म्हणजे सर्व सभासदांचे नाव द्यावं लागतं आणि बर्थडेट द्यावी लागतं. बर्थडेट देऊन जर ग्रुप पॉलिसी काही निघत असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही 100% प्रयत्न करतो. काही पॉलिसी इंडिव्हिज्युअल काढताना एक महिना लागतो की 450 पुढे गेल्यावरती पॉलिसी होत नाही. बरोबर आहे. सिंगल इंडिव्हिज्युअल तर ग्रुप पॉलिसी मध्ये जर ते आलं तर जास्त सोयीस्कर पतपेढीसाठी पण आणि सभासदांसाठी पण पाहिजे. जास्तीत आता आपल्याला दृष्टिकोनातून विमा पॉलिसी जर जुने कर्जदार आहेत त्यांना कसं तुम्हाला प्रबोधन करता येईल. कारण तुम्ही लोक जामीनदार आहात म्हणजे आपलेच कर्जदार एकमेकाला जामीनदार आहेत. त्यांनी थोडासा प्रयत्न केला की बाबा पॉलिसी उतरून घे आपल्या फायद्याचं आहे असं तुम्हाला पण प्रयत्न करावा लागणार आहे कर्जदारांसाठी. कारण जुने कर्जदार जवळजवळ 115 ते 20 जुने कर्जदार आहेत. त्यांच्यातले जामीनदार पण तिकडे तिकडे जामीन होतं. जसा माने मॅडम म्हणा किंवा नारायण पवार ह्याला जशा अडचणी निर्माण झाल्या तशा अडचणी इतरांना होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि आपण 101 केससाठी यावर्षी 2 केसेस एक टाकलेली आहे आशिष सगळी म्हणून. तर आशिष सगळीचे केस मार्गावर लागले पैसे वसूल होत आहेत. काही टाइम बॉन्ड दिलेला आहे फेडरेशन ऑफिसनी म्हणजे वकिलांनी त्या कमिटीने त्या पद्धतीने आपले पैसे वसूल होत आहेत. म्हणजे पूर्वी जे थांबलं होतं ते काम सुरू झालं 101 पुढे. तसंच राक्षे म्हणून आहेत राक्षेची सुद्धा 101 केस दाखल केलेली आहे. ते सुद्धा लवकरच मार्गी लागेल. त्यांनी एक चेक पण देऊन ठेवला होता ऍडव्हान्स. त्या चेकच्या संदर्भात आणि केसेस संदर्भात अशा 2 केसेस राहिलेले आहेत. 2-3 केसेसचा आमचं पाठपुरावा खूप चालू आहे की जेणेकरून पुढच्या सभासदांना कुठलीच अडचण निर्माण होऊ नये. सर फक्त याच्यामध्ये एकच आहे की ज्यांचे पगार 50च्या आसपास आणि वरती आहे त्यांना प्रॉब्लेम नाहीये. जे 15 ते 30 किंवा 35च्या आतमध्ये आहे यांना तो प्रॉब्लेम आहे. 30-35च्या आतमध्ये जे आहेत त्यांना हा प्रॉब्लेम खूप मोठ्याने क्रिएट करतोय. तर तिथे तुम्हाला थोडंसं विश्वास आहे आणि लक्ष देऊन सबुरीने घेणं महत्वाचं आहे. ज्या
पद्धतीने आम्ही करतोय आणि आपले काय झाले संख्या कमी कमी होत चालली आणि सभासद संख्या वाढणार नाहीये थोडक्यात. त्यामुळे या सभासद संख्येवर आपल्याला पतसंस्था चालवायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कसं आपण सलोखा निर्माण करून वसूल कसं होईल या पद्धतीने आपण काम पाहतो. जास्तीत जास्त कोर्ट केसेस होणार नाही याची काळजी घ्या, कारण मला भीती वाटते यांच्या दोघांची केस आणि माझ्यावर. त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येत नाही. मी बँक ऑफ इंडियाकडे जातो, मला 5 लाखाचं लगेच मंजूर होते तिथे. फक्त जेवढं आपलेच कुटुंबच आहेत पतपिढीमध्ये त्याला विश्वासात घेतलं नाही की तो ताकदीने लागतो. पण तुम्ही जर मला असं जरा वागताना जर मी बघितलं नाही की मग मी बघतो डोक्सर, मी बघतो डोक्सर. हा संबंध थोडंसं कुटुंब म्हणून पण बघा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त समन्वय साधून कसं आपल्याला इकडे खाली 0 ते तेवढं बघा. कोर्ट केस पर्यंत गेलं की IQ माहिती लोक जास्ती घेतात. त्या आमच्या जी कोर्ट केस झाले जे अशिक्षित महिला आहेत, मेड सोडून शिपाई कर्मचारी नाही आणि काही वेळेस त्यांनी पण जायला पाहिजे, काही वेळेस आम्ही कायदेनी कसं जाणार. आम्हाला जर ऑर्डर आली, आता आम्ही 101ची ऑर्डर सगळ्यांच्या बाबतीत आली, आम्हाला पण अधिकार आला ना संचालकाला त्यांच्या घरी जायला. आपण तिथे जायला भांडायला जाणार. मी त्यांना स्वतः बोलताना घेऊन गेलो, तिघा चौघांना घेऊन गेलो. आम्हाला माहितच नाही त्याने कर्ज घेतलेलं, आम्हाला काहीच माहिती नाही. माहिती नाही सर. म्हणूनच बरोबर आपण काही लिहून दिलेलं नाही असं म्हणलेलं. डायरेक्ट म्हणले सर ते काही लिहून दिलेलं नाहीये मी बरेचसे वेगवेगळ्या वातावरणामध्ये आपण बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि पतसंस्था आणि मातृसंस्थेचा स्वरूप कसा निर्माण होईल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. पुढील आवाज प्रदर्शनासाठी राहुल शेरखंडे यांनी पुढे ऐका ना, एक मुद्दा जरा सांगायचं. आपण जे विमा पॉलिसी करून घेतोय तो त्याला पुढचा हप्ता भरतोय का नाही खर्च घेण्यापुरतं मी 1 वर्ष हप्ता भरतोय नाही, पण त्याची मेन पॉलिसी घेतली का माझी नाही घेतलेली. माझ्या घरी पॉलिसी माझी बायको ते सांगतोय की विमा पॉलिसी आपल्याला जमा करून घ्यायची कर्ज देताना आणि मग त्याची जी काय त्याची तारीख येईल पुढच्या वर्षी परत हप्ता भरायची. जर ते हप्ता परतफेडीने भरू देत आणि त्याच्या मूळ कर्जामध्ये ती रक्कम ऍड करावी जेणेकरून जामीनदाराचं पण टेन्शन राहणार नाही, पतपुढचं पण टेन्शन राहणार नाही. म्हणूनच विमा कर्ज हे सिंटेक्स कुटुंबामध्ये दुरुस्त करतोय हेच कारण आहे. आम्ही काळजी घेणार ना, कर्ज टाकायचं विमा कर्ज टाकायचं आणि डायरेक्ट विमा पॉलिसी सुरू होणार. माझी पॉलिसी जमा करतो पतपेढी मी भरतोय आपली मला पूर्ण जर हवा असेल पूर्ण कोसडी तरी सुद्धा जॉर्जकडे फक्त मी निबंधकांना विचारून येतो की यांना दिलं तर चालतं का कोसडीची सगळ्या उद्या आमच्यातच सचिव घेणार काळे सांगतो घेणार विषयासाठी आज सर्वांना आपण विनायक बाबू दिलेला आहे. आपण दिवाळीमध्ये प्रत्येक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणा, उपनिबंधक ऑफिस म्हणा किंवा इतर ऑफिस यांची अपेक्षा असते की काहीतरी आम्हाला भेट दिली पाहिजे.
बॉक्स वगैरे असं मिठाई बॉक्स आपण त्यावेळी काही देत नाही आपण त्यांना. तर दुधाला ह्यावेळेस मिठाईचा बॉक्स आपण हे केले प्रोजेक्ट की जे उरलेले बॉक्स जे आहेत त्यापैकी PDCC बँक टिळक रोड आणि उपनिबंधक ऑफिस त्यांना आपण राहिलेले बॉक्स जे आहेत त्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना आपण भेट देणार आहोत जेणेकरून एक सलोखा निर्माण राहावा आणि दिवाळीमध्ये आपल्याला पेशंट खर्च टाकता येत नाही. नमस्कार सगळ्या मान्यवरांना मी एक पत्र वाचून दाखवतो. आपल्या पत्नीचे माजी संचालक दोन्ही पण मातृसंस्थेचे संचालक आणि पतपेढीचे संचालक विषय आहे गती आहे संचालक बाळासाहेब चंद्रशेखर गवळी. विषय आहे संस्थेने भरलेली आपल्या हिशेची पतपेढीची रक्कम संस्थेमध्ये भरली. संस्थेने आपल्या हिशेची पुणे विद्यार्थी गट सेवकांची सहकारी पतसंस्था माहे 2016 ते जून 16 ची आपण देय असणारी रक्कम एकूण 24,034 रुपये ही 31/3/19 पूर्वी मी संस्थेकडे भरतो अशा समक्ष भेटीत सांगितले होते. परंतु अद्याप आपण ही रक्कम भरलेली नाही. आपणास या संदर्भात अनेक वेळा अर्थ कार्यालयातून फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपला संपर्क होऊ शकला नाही आणि आपण स्वतःही या संदर्भात संस्थेस काही कळवले नाही. आपण रक्कम रुपये 24,034 ही एक रकमी 30/4/2019 पर्यंत संस्थेत जमा करावी. अन्यथा संस्थेने पतपेढीची भरलेली आपल्या हिशेची रक्कम 24,034 व त्यावरील माहे जून 16 ते 31 मार्च 19 पर्यंतचे व्याज 8,924 रुपये अशी एकूण रक्कम 32,958 रुपये ही माहे एप्रिल 19 पगारातून कट करण्यात येईल. हे दोन्ही संचालक माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये नावं आहेत. इथं नाव आहे कृष्णाजी मारुती कुलकर्णी संचालक पतपेढी आणि खाली नाव आहे बाळासाहेब चंद्रशेखर गवळी संचालक पतपेढी. मातृसंस्थेचा संचालक जर 2 हप्ते 12,000 रुपयाचे पतपेढीला भरले एखाद्या संचालकाचे म्हणा किंवा कर्मचाऱ्याचे तर त्याला सभासदाचे तर 8,924 रुपये व्याज लावतो. हे तुमच्या उदाहरण आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या मातृसंस्थेला 2,60,00,000 रुपयाचं व्याज माफ केलेलं आहे. कारण वेळोवेळी मातृसंस्था मदत करते. त्याच्यातून असा संदेश बाहेर पसरवला गेला की ढोक सरांना आम्ही इर्तिका गाडी भेट करून दिलेली आहे म्हणून ढोक सरांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि गीते सरांना मदत नाही म्हणून मातृसंस्थेची बदली त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ढोक कारण ढोक सरांचं मातृसंस्थेच्या संचालकांचे जर संबंध चांगले होत असतील आणि कर्मचारी किंवा सभासद जर मदत असेल तर हे चुकीचं उदाहरण आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही मध्यस्थी किंवा मध्यस्थ प्रकार नाहीये. ऐकून घ्या. जर दुसरं कोणी काही सांगत असेल तुम्हाला आवाजात तुम्ही लोक आवाजात आहात एकदा तरी कधी कोणाकडे येतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझं पण वेळेचं महत्व माहिती आहे. मी फक्त एकच काम करत नाही 100% जातो पण माझी इच्छा असते की संस्था आपली व्यवस्थित चालली पाहिजे पण संस्था पण व्यवस्थित राहायला पाहिजे. हे डॉक्टर आपलं म्हणणं झालं म्हणणं तसं नाही. मातृसंस्थेचे जे काही चेअरमन सेक्रेटरी सचिव आहेत त्यांचं असं म्हणणं डॉक्टरांना आम्ही मदत केली त्यांनी आम्हाला मदत केली सांगतो. मग आता हे मला सांगा सभासदांनी ह्याच्यामध्ये वाढवलं पाहिजे का नाही वाढलं पाहिजे हे तुमच्या समोर उदाहरण आहे. तुम्ही काय म्हणतात ना आमचा वेळ देण्यासाठी संस्थेकडे पैसे नाहीत असं नाहीये. संस्थेत जे पैसे वापरले पद्धतीचे ते संस्थेचे संचालकांनी वापरले संस्थेने नाही वापरलेले. संस्थेचे संचालकांनी फ्लॅट आणि दुकानं घेण्यासाठी ते पैसे वापरलेले आणि त्यातले जे कोणी चेअरमन होते त्यांनी तुम्हाला खबरी दिली होती की संस्थेत नाही भरले तर मी त्या पैशाचा व्याज भरतो. ते संचालक स्वतःच्या प्रॉपर्टी करण्यासाठी पतपेढीचे बिनवाजी पैसे वापरत असतील तर पतपेढीने अशा मोठ्या अमाऊंट त्या संस्थेला माफ करणं योग्य आहे का? कारण आपली पतपेढी ही व्याजावरती चालते आणि त्याच्यामध्ये गरीबच नव्हतं परत सुद्धा तुम्हाला मी सांगतो. हा वादाचा मुद्दा आहे. एक वेळेस आपले 29 वर्ष पतसंस्था चालू आहे म्हणजे पतव्यवहाराच्या संदर्भात 29 वर्ष त्या संस्थेने सुद्धा आपल्या मातृसंस्थेने आपल्याकडनं जागेचं भाडं म्हणा किंवा कुठल्या कसल्याही प्रकारे घेतलं नाही. त्याची जी रक्कम होती ना जर संस्थेने मागणी केली असती ती जी रक्कम होती ते आपण त्यांच्याकडे व्याज घेण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होती.
म्हणून हा विषय इथं स्टॉप केला की जेणेकरून आपल्याला द्यायला नको आणि घ्यायला नको. जर घेतलं असतं पण जर घेतलं असतं पैसे तर आपल्याला नक्कीच त्याचा दुष्परिणाम 99% जास्त होणार. सर तुम्ही म्हणताय त्याला माझा अनुभव नाही, पण तुमच्या माहितीसाठी माझ्यापेक्षा जास्त सिनियर तुम्ही याच्यामध्ये आहात. संस्थेने जेव्हा पतप्रदेश सुरू केली त्यावेळेस शासकीय नियमानुसार संस्थेने डिक्लेरेशन लिहून दिले 1992 जेव्हा डिक्लेरेशन लिहून जर दिलं असतं जागेचं भाडं घेऊ नये आम्ही सगळं मोफत करू असं तर नाही लिहून दिलं. नाही ते डिक्लेरेशन काढा ते लिहून ना तुम्ही ह्याच्या पुढच्या एरियामध्ये असाल का नाही हे सांगू शकत नाही. कोण कुठं असं मी जावा असं म्हणत नाही, पण असाल का नाही हे सांगू शकत नाही. उद्या काय होऊ सांगू शकत, पण आम्हाला त्याची माहिती मिळेल ना. कारण शासकीय नियमानुसार असं आहे की एक पेक्षा जास्त म्हणजे काही हजार 100च्या पटीत कामगार असतील तिथं मातृ संस्थेने ही सुविधा द्यायला लागते. बाकीच्या पटपिढींना पण तसं दिलेलं आहे. जर तुमच्याकडे तसं उपलब्ध असेल नाही आपल्यामध्ये आहे मी काय अर्थ म्हणतो ते तुमच्याकडे जर उपलब्ध असेल की बाहेरच्या संस्थेने म्हणजे पतसंस्थेकडनं कुठलंच काही घेऊ नये असं जर तुमच्याकडे काय पुरावे असतील इतर पतसंस्थेकडनं जर तुमच्याकडे मिळत असेल भाडं द्यायचं नाही द्यायचं किंवा काय असेल तुम्ही प्रयत्न करा, मी पण प्रयत्न करतो. नाही इतकं प्रयत्न करतो लिहून दिलेले आपल्या संस्थेने पण लिहून दिलेले त्यावेळेस चेअरमन जे होते ना बघा सर त्यांनी लिहून दिलेले त्या उपलब्ध ते काढा तुम्ही तुमच्याकडे आता बाहेरचं उपलब्ध असेल बाहेरचं उपलब्ध द्या आम्ही आमचा पण शोध घेतो इथनं पुढे जे काय असेल तर सुरू करू. कारण कसं आहे कधी ना कधी ते आपण स्वावलंबी होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय जसं तुकडी घेऊन फार टिकू शकत नाही आपण ठीक आहे बरोबर बिलकुल करू शकत नाही आपण, पण आपल्याला आपल्या स्वतः शोधणं गरजेचं आहे. मग तुम्हाला जर उपलब्ध माहिती होत असेल की इतर संस्थांना सगळं फ्री मिळतंय पण संस्था सगळं फ्री देते असं काय रेकॉर्ड जर असेल तर तुम्ही उपलब्ध करून द्या. आम्ही आमचं पण रेकॉर्ड घेऊन आम्ही हे सगळं रेकॉर्ड करून आम्ही पण प्रयत्न करू. आपल्याला MIPTचा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल प्रिन्सिपल सरांचं पतसंस्थेतर्फे आभार. सर्वांनी खेळीमेळीने सभा व्यवस्थित पार पाडली त्याबद्दल सर्व सभासदांचेही आणि सभा येथेच संपते.